नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालातून बिहारसह देशभरातील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विश्वास अधिक दृढ झाल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. फेक नेरेटिव्ह पसरवणाऱ्या काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांना जनतेनं ठाम नाकारलं, विकासाच्या राजकारणाला कौल दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वात भव्य विजय मिळवणाऱ्या भाजपा प्रणित सर्व विजयी उमेदवारांचं हार्दिक अभिनंदन करण्यात आलं. परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात विजयाचा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, माजी मंत्री आमदार सुरेश वरपुडकर, भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. फटाक्याच्या रोषणाईत, बँडबाजाच्या निनादात आणि एकमेकांना पेढे भरून कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. या विजयाचा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका देखील हाच विश्वास उमटेल असा ठाम विश्वास स्थानिक नेतृत्वानं व्यक्त केला. महाराष्ट्रात देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महाराष्ट्र निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजप पुन्हा विकासाच्या राजकारणाला बळ देत यशाची परंपरा कायम ठेवेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी बोलताना पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर म्हणाल्या, त्या ठिकाणी एनडीए 200 पार करताना आपल्याला दिसते आणि खास करून भारतीय जनता पार्टीने 100 उमेदवार त्या ठिकाणी लढवले होते. 90च्या वरती उमेदवार हे आघाडीवर आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर आणि सन्माननीय अमितभाई शहा यांनी आखलेल्या व्यूह नीतीवरती भारतीय जनता पार्टी या ठिकाणी एकतर्फी विजय मिळवलेला आहे. खास करून मी अभिनंदन करते बिहारच्या सर्व जनतेचं की त्यांनी नरेंद्र मोदीजींवरती विश्वास ठेवला आणि या ठिकाणी एवढं स्पष्ट बहुमत हे एनडीएच्या भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी दिलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते, अभिनंदन करते. आणि आमचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मागच्या बिहार विधानसभेचे सुद्धा प्रमुख होते. यावेळेस सुद्धा आपण बघितलं देवेंद्र फडणवीस साहेब हे बिहारच्या विधानसभेमध्ये निवडणुकाचा प्रचार करायला गेले होते आणि त्यांनी जिथं जिथं गेले तिथं स्टार प्रचारक म्हणून गेले होते. तिथं 100% निकाल हा सकारात्मक लागलेला आहे. त्यामुळे आमच्या नेतृत्वाने ज्या पद्धतीने या ठिकाणी बिहार विधानसभेतल्या लोकांचा विश्वास संपादन केलेला आहे आणि प्रत्येक मतदाराला सुद्धा जाणीव झाली आहे की आज भारतीय जनता पार्टी व केंद्रातलं नरेंद्र मोदीजींचं सरकार आणि राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आपल्यासाठी चांगलं काम करत आहे, त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे हा विचार मतदारांनी मतदानातून व्यक्त केलेला आहे. त्यामुळे आज तुम्ही बघता इथे आम्ही परभणी शहरामध्ये या ठिकाणी आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करतोय आणि आपल्या सगळ्यांना मी अभिनंदन करते. आज बालदिनाच्या निमित्तानं महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं बालगृहातील मुलांसाठी आज धर्मापुरी येथील रामबाग येथे एकदिवसीय सहलीचं आयोजन करण्यात आलं. या सहलीमुळे बालगृहातील मुलांना आनंद, उत्साह आणि अप्रतिम अनुभव लाभला. यावेळी स्वतः जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी बैलगाडी हाकली आणि मुलांना फेरी मारून आणली. तसेच त्यांनी मुलांसोबत गाणी गायली, गप्पा मारल्या आणि प्रेमानं बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. मुलांशी मैत्रीपूर्ण नातं जुळवून त्यांच्यात मिसळण्याची त्यांची शैली सर्वांना भावली. उपस्थित अधिकारी, कर्मचारी वर्गांनीही मुलांना बालदिनाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटवलं. मुलांनी सहलीचा मनसोक्त आनंद घेतला. विविध खेळांचा, नैसर्गिक सौंदर्याचा आणि सहलीतील उपक्रमांचा आनंद लुटला. तसेच मुलांना या अनुभवाच्या निबंध लिहिण्याचे प्रोत्साहन देण्यात आलं, ज्यामुळे त्यांच्यात अभिव्यक्ती क्षमता आणि सृजनशीलतेचा चालना मिळणार आहे. एकूणच परभणी जिल्ह्यातील या उपक्रमानं बालदिनाचा खरा अर्थ उजळला. बालपणाचा आनंद, मोकळेपणा आणि निरागसता पुन्हा अनुभवणं. सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये हा बालदिन हसतमुख, आनंददायी आणि संस्मरणीय वातावरणामध्ये साजरा झाला. प्रारंभी जिल्हाधिकारी महोदयांच्या उपस्थितीत मुलांचं स्वागत करण्यात आलं. या कार्यक्रमास जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी मोनिका रंधवे, बालविकास प्रकल्प अधिकारी मिलिंद वाघमारे, ओबीसी महामंडळाचे संचालक रामेश्वर मुंढे, बालकल्याण समिती अध्यक्ष रवींद्र कातनेश्वरकर, बालकल्याण समिती सर्व सदस्य, जिल्हा परीक्षा अधिकारी, महिला बालविकास अधिकारी,
त्याचप्रमाणे जिल्हा महिला संरक्षण कक्ष चाइल्ड हेल्पलाईनचे कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते. मोठमोठ्या विद्वानांना योगीजनांना महत् प्रयत्नांनी जे अमृततत्व ज्ञानानं योगानं प्राप्त होत नाही ते केवळ निष्काम भक्तीनं प्राप्त होतं. अशा निष्काम कृष्ण भक्ती प्रेमाचा आदर्श म्हणजे संत मीराबाई यांचं जीवनचरित्र आहे, असं प्रतिपादन बालकीर्तनकार राधा शंकर आजेगावकर यांनी केलं. परभणी शहरातील विद्यानगर परिसरातील संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरात 11 ते 17 नोव्हेंबर या काळात सुरू असलेल्या कीर्तन सप्ताहाप्रसंगी त्यांनी विचार मांडले. पुढे बोलताना राधा म्हणाल्या, लहानपणी आईवडिलांच्या संस्कारामुळं मीराबाईच्या जीवनात कृष्ण भक्तीचा प्रवेश झाला. बालवयात निरागस मनावर झालेल्या संस्कारामुळं पुढे मीराबाई संत कवी म्हणून भारतवर्षात इसवी सन 14व्या शतकात प्रसिद्ध झाल्या. आजही मीराबाईंच्या भवगर्भ रचना संपूर्ण भारतामध्ये अत्यंत आदरानं आणि आनंदानं गायल्या जातात. राजस्थानातील कुडकी या लहान गावात जन्मलेल्या एक मुलगी आपल्या निस्सीम कृष्ण भक्तीच्या जोरावर शतकानुशतके जनमानसात लोकप्रिय झाली. त्यामुळे बालपणी होणाऱ्या संस्काराचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. राधांच्या कीर्तनातील भावमधुर पदांच्या चाली आणि भजनामुळं कीर्तनात भक्तिरंग पसरल्याचा अनुभव श्रोत्यांना मिळाला. त्यांना संवादिनीवर मंगेश जवळेकर, तबल्यावर विशाल धानोरकर, मंजिरीवर शंकर आजेगावकर, ऋषिकेश औंढेकर यांनी साथ दिली. यावेळी हरभक्तपरायण माधवबो आजेगावकर, विमा औंढेकर, रामदास चव्हाण, सुहास बीडकर, सुधाकर लंगर, श्रीकांत कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती. कीर्तनाचे यजमान काशीकर परिवारातर्फे राधा यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.